आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. वाई सातारा मार्गावर वाकेश्वर बावधन हद्दीत पहाटेच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाचे कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला. या घटनेत त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई पाचवड रस्त्यावरून प्रवास करत होते. वाकेश्वर बावधन हद्दीत आले असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की श्रावण राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या पत्नीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारे पोलीस अंमलदार म्हणून त्यांची ओळख होती. कामातील चोखपणासोबतच सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यांच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने वाई परिसरासह संपूर्ण सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली असून वाई परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी फरार वाहनाचा व चालकांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. श्रावण राठोड यांच्या निधनाने पोलीस दलाने कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि धाडसी सहकारी गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.